काहीतरी पूर्वजन्मीचं असावं ना, तर म्हटलं नक्कीच बरोबर आहे. मला हे सांगायचंय, कोण कुठून आपण कुठून आलो माहित नाही, पण तिथं येण्याचा योग जेव्हा येतो तेव्हा मागच्या जन्माचं कर्म असतं. मला हे सांगायचंय. बाबा गेले तेव्हा मी आले होते, गळ्यात पडून रडला विशाल. अरे बाप आहे तो, बाप कोणाला नको आहे. जगाचा बाप सुद्धा अवतार घेऊन आला ना, त्याला सुद्धा बापाने डोक्यावर घेतला. असाच बाप आहे, जगात सर्वात श्रेष्ठ बाप आहे, नाही का. त्या बापासाठी कोणी रडेलो, बाई असू दे पुरुष असू दे, बाप हा बापच आहे. हजार माणसं मिळतील तुम्हाला, हजार, पण आई आणि बाप हजारो चुका पोटात घालणारी माणसं मिळत नाहीये. हे महत्वाचं आहे. आपली एकही चूक सहन करणार नाही, कोणाची बायकोही सहन करणार नाही आणि कोणाचा नवराही सहन करणार नाही. कारण आई बापच फक्त सहन करतात, ज्याचं नाव बाप आहे. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. कसा सांगू बाप नाही कळाला कोणाला, शेत दिस सोन्यावानी जू बैलाच्या मानला. आशा या बापाचा बाळा होई रे आधार, नाही उपयोग होत किती घातले पितर. आमचा विशाल शेवटच्या क्षणी किती आधार झालाय मी डोळ्यांनी पाहिलं. माझं कीर्तन होतं बरं का नगरला, नगरच्या जवळ. मला वाटतं काय नाव आहे त्या गावाचं, ढवळपुरीला आजही असतं. आणि त्यांनी ते स्टेटस पाहिलं. मला म्हटलं मी कीर्तनाला येतो. म्हटलं कुठून? मग चल गाडीत. नाही म्हटलं मी वडिलांना घेऊन आले, रेडिएशन चालू होतं नगरला. मला म्हटलं मी म्हटलं बाळा येऊ नको, अतिशय रस्ता खराब आहे आणि तू रात्रीचा येणार, त्यातून त्या तिकडच्या भागात दरोडेखोरांची भीती असते, तू येऊ नको. तो म्हटलं त्याला काय नाही, माझ्याकडे मोठी गाडी आहे, टेम्पो आहे ना त्याच्यात येणार आहे, तुम्ही नका घाबरू. आमचा ड्रायव्हर आमचे सर गाडीमध्ये होते, ते दोघे त्याच्याशी. मी म्हणलं याच्याशी बोला जरा. नको येऊ बाळा, नको येऊ. नाही मला यायचंय, मी येणार आहे कीर्तनाला. फार प्रेम करतो प्रशांत, आणि तो लहानपणापासून अगदी मला जॉईंटच आहेत. लय प्रेम पोरांचं. आणि देवळामध्ये कुठलीही सेवा असू द्या, कधी पोरांनी रुपया नाही घेणार, असा आमचा विशाल आहे. परिस्थिती कशी असू द्या, पण माणसाला स्वार्थ नाही, हे महत्वाचं आहे. तोच माणूस मोठा आहे या जगात, आहे की नाही. मग नको येऊ म्हणते ना तुला, जरा ऐक, मी तुला ते कीर्तन कॅसेट करेल आणि तुला पाठवेल, तू नको येऊ. फार अडचण आहे, 30 किलोमीटर आहे तिथून काहीतरी. त्याने काय ऐकायलाच तयार नाही. मी सरांना म्हटलं परत फोन करा त्याला. परत फोन करताय सर. आणि मग तो म्हणतो मी दादांना विचारलं, मला ताईंच्या कीर्तनाला जायचं. पण निश्चितपणाने प्रत्येक प्रवचनामध्ये आपल्याला वेगळं असं त्या ठिकाणी ऐकायला मिळत असतं. आणि खऱ्या अर्थानं